राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला 15 दिवस उलटले तरी तपासात काहीच प्रगती झाली नसल्याचं दिसतंय। त्यामुळे हा अपघात होता की घातपात यावर आता संशय कल्लोळ आणखीनच वाढत चाललाय। रोहित पवारांसह अनेकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे। त्यातच संजय राऊत यांनी तर तपास होणार नाही असा थेट दावा केलाय। एवढंच नाही तर राऊतांनी काही गंभीर आरोपही केलेत, ज्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालंय। आता त्यांनी काय स्फोटक आरोप केलेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, 28 जानेवारीला अजित पवार बारामतीत जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी प्रचार करायला निघाले होते। सकाळी 8:45 सुमारास त्यांचं विमान बारामती एअरपोर्ट जवळ आलं आणि खाली कोसळलं। मोठा स्फोट होऊन आग लागली। यामध्ये अजित पवार यांच्यासह आणखीन 4 जण असे एकूण 5 जण मृत्युमुखी पडले। यामुळे बारामतीसह अख्खा महाराष्ट्र शोकाकुल झाला। या अपघाताच्या प्राथमिक रिपोर्ट्सनुसार फॉग, टेक्निकल इश्यू किंवा पायलट एरर असू शकतो असं म्हटलं गेलं। पण आमदार रोहित पवार, जे अजित पवारांचे पुतणे आहेत, त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की हा अपघात नाहीये, हा 100% घातपात आहे। त्यांनी काही लक्ष वेधून घेणारे मुद्दे देखील उपस्थित केले। ते म्हणजे अपघाताच्या आदल्या दिवशी विमान सुरतला का गेलं होतं, दुसरं, विमान कंपनीने ऐनवेळी पायलट का बदलले, तिसरं, दादांचं शरीर अस्वाभाविकरित्या सुजलेलं का दिसलं। त्यामुळे आता हा विमान अपघात होता की घातपात यावरून सध्या संशयाचं रान उठलंय। शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावरून अनेक प्रश्न देखील उपस्थित केले असून या प्रकरणाची सखोल कसून निष्पक्ष चौकशी व्हायला हवी अशी त्यांनी मागणी केली आहे। त्यांच्यासह शरद पवार गटाचे नेते तसेच अजित पवार यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते नेत्यांनीही दादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली आहे। मात्र यंत्रणा काम करतेय, तपास सुरू आहे इतकंच समोर आलंय। 15 दिवस होऊनही अजून काहीही निष्पन्न झालेलं नाहीये आणि याच संदर्भात खासदार संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी एक मोठा आणि खळबळजनक दावा केलाय। संजय राऊत असं म्हणालेत की अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास होणार नाही, तपासातून काहीही निष्कर्ष निघणार नाही असं संजय राऊत स्पष्टच म्हणाले। रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर अपघात झाला किंवा झाला नाही हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही असं राऊत म्हणताय। पण त्याही पेक्षा धक्कादायक आणि स्फोटक आरोप राऊतांनी केलाय, तो म्हणजे अजित पवार हे ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीतही एक अदृश्य हात आहे। त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट आणि बेनामी मालक कोण याचा आधी तपास करायला पाहिजे, ह्याचा तपास व्हायला पाहिजे असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हटलंय। आणि एवढाच नाही तर काही दिवसांपूर्वी राऊतांनी पत्रकार परिषदेत असा संशय व्यक्त केला होता की दादांकडे भाजपवरील सिंचन घोटाळ्याची फाईल होती आणि हे समजताच 10 दिवसात हा अपघात झाला असल्याचं राऊत म्हणाले। दरम्यान हे लोया केस सारखं आहे, पडद्यामागे काहीतरी घडतंय म्हणत राऊतांनी अजितदादांच्या अपघाताची तुलना जस्टिस लोया प्रकरणाशी केली आहे। परंतु या दुर्दैवी घटनेला 3 आठवडे होत आले असून या अपघाताभोवती संशयाचे धुकं आणखीनच आता गडद होताना दिसतात। अजितदादांच्या अकाली जाण्यानंतर त्यांचे पुतणे तसेच आमदार रोहित पवार यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे। मुंबई व दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले असून काही शंकाही बोलून दाखवल्यात। त्यांच्यासह आमदार अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील आणि सूरज चव्हाण हे सातत्याने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करतायत। मात्र 3 आठवड्यानंतरही कोणतीही ठोस माहिती अजून समोर आलेली नाहीये। त्यातच आता संजय राऊतांनी केलेल्या या विधानामुळे, म्हणजे जसं की राऊत म्हणालेत, अजित पवार हे ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीतही एक अदृश्य हात आहे। त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट आणि बेनामी मालक कोण आहे याची आधी तपास केला पाहिजे। राऊतांच्या या विधानामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय। आता याच संदर्भात काय अपडेट्स येत आहेत पुढे हे आपल्याला आगामी काळात कळेलच। मात्र त्यापूर्वी सुरू असलेल्या या संशय कल्लोळामुळे गोंधळ आणखीनच वाढत चाललाय।
तुम्ही या घडामोडींकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.